तुमचा फोकस नेहमी त्या गोष्टीवर असायला पाहिजे जी तुम्हाला मिळवायची आहे, त्या गोष्टीवर नाही जी तुम्ही ऑलरेडी हरवून बसलेले आहात. त्यामुळे जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर जे मिळवायचे त्याच्यावरती लक्ष द्या. उगीचच भूतकाळाचा विचार करून तुमचा वर्तमान खराब करू नका. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज आहे आपला ट्रिक्स डे आणि याच्यामध्ये आपण ट्रिक्स डेमध्ये साजरे करतो. वेगवेगळे ट्रिक्सचे व्हिडिओज मी घेऊन येते तुमच्यासाठी आणि त्याच्यामधलाच एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आज आपण संसदीय समित्या ज्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही वित्तीय समित्या हा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न येतात. पण मुलांना कन्फ्युजन जे होतं ते कुठल्या समितीची स्थापना कधी झाली, कुठल्या समितीचा अध्यक्ष जो आहे तो विरोधी पक्षाचा नेता असतो, कुठल्या समितीचा कालावधी किती आहे, सदस्य किती आहेत, तर हे सगळं तुमचं कन्फ्युजन या व्हिडिओनंतर दूर होणार आहे. खरं तर मी डायरेक्टली तुम्हाला ट्रिक सांगायला पाहिजे, पण माझ्या बुद्धीला कुठेतरी ते पटत नाही आहे. त्यामुळे या ज्या 3 समित्या आहेत ज्याच्यामध्ये की तुम्ही लोकलेखा समिती पाहता, लोक अंदाज समिती पाहता किंवा सार्वजनिक उपक्रम समिती पाहता, या 3 समित्या मी तुम्हाला अगदी थोडक्यात पण कुठलाही डाटा किंवा कुठलीही माहिती मिस न करता एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर या समित्या लक्षात कशा ठेवायच्या त्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जी समिती येते ती येते लोकलेखा समिती, ज्याला तुम्ही पब्लिक अकाउंट कमिटी असं म्हणता. तर ही जी समिती आहे म्हणजे जर आपण वित्तीय समित्यांचा विचार केला तर सगळ्यात जुनी समिती असं म्हणायला काही हरकत नाही. 1919चा जो भारत सरकार कायदा आला त्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार या समितीची स्थापना झाली 1921ला आणि या समितीमध्ये एकूण सदस्य असतात 22. आता हे जे 22 सदस्य आहेत याच्यापैकी 15 सदस्य जे आहेत ते लोकसभेचे असतील आणि 7 जे आहेत ते राज्यसभेचे असतील. पण याच्यामध्ये पण एक गोष्ट बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवायची की जे 15 लोकसभेचे आहेत ते निवडून दिलेले असतील, म्हणजे लोकसभेच्याच सदस्यांमधून ते निवडून दिलेले असतील. पण राज्यसभेचे जे 7 आहेत ते मात्र नामनिर्देशित असतील. हा एक बेसिक डिफरन्स आहे जो तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मग जर आपण लोकलेखा समितीचा कालावधी पाहिला, कार्यकाल पाहिला तर तो असतो 1 वर्षाचा. याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की सर्व पक्षांचे जे सदस्य आहेत लोकसभेमध्ये त्यांना याच्यावरती प्रतिनिधित्व मिळावं म्हणून 1 वर्षाचा कालावधी ठेवलेला असतो. याच्यामध्ये मंत्री जो आहे तो सदस्य होऊ शकत नाही. ही महत्त्वाची बाब आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. आता लोकसभेचा सदस्य आहे आणि मंत्री नाही, याच्यात बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. तर ते एक छोटंसं कन्फ्युजन दूर करते. बऱ्याचदा तुम्ही धनविधेयकाच्या बाबतीत पण वाचलं असेल की धनविधेयक हे खाजगी सदस्य मांडू शकत नाही, फक्त मंत्रीच मांडू शकतो. आता मंत्री आणि खाजगी सदस्य याच्यामध्ये फरक काय आहे तर लोकसभेवरती निवडून जाणारे जेवढे पण सदस्य असतील ते सगळे खासदार असतात, ठीक आहे, किंवा राज्यसभेवरचे पण. तर त्यांना म्हणजे निवडून जाणारे किंवा नामनिर्देशित ते जे सदस्य आहेत ते झाले संसदेचे सदस्य. लोकसभेचे असतील तर लोकसभेचे, राज्यसभेचे असतील तर राज्यसभेचे. पण ज्यांच्याकडे मंत्रिपद असतं, म्हणजे समजा एका पार्टीचं सरकार आहे, जसे की आता भाजपाचं सरकार आहे, तर भाजपाचे जेवढे खासदार आहेत ते सगळ्यांकडे मंत्रिपद नाही आहे. मग ज्यांच्याकडे मंत्रिपद आहे ते झाले मंत्री आणि ज्यांच्याकडे मंत्रिपद नाही आहे ते झाले खाजगी सदस्य, ठीक आहे. असंच बाकी पक्षांचं पण, म्हणजे जेवढे खासदार आहेत ज्यांच्याकडे मंत्रिपद नाही आहे त्यांना तुम्ही खाजगी सदस्य असं म्हणू शकता. मग मंत्री जे असतील त्यांचा या समितीमध्ये समावेश होणार नाही, म्हणजे ते या समितीचे सदस्य होऊ शकत नाहीत. आता या समितीचा अध्यक्ष जर आपण पाहिला तर लोकसभेतल्या सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत. मात्र याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलाय, पुन्हा एकदा प्रश्न बनू शकतो. 1966-67 पर्यंत लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष असायचा तो सरकारी पक्षातलाच होता. पण 1967-68 या वर्षी एका विरोधी पक्षनेत्याची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि ते म्हणजे मीनू मसानी. आणि तेव्हापासून हा संकेत पाळला जातो की लोकलेखा समितीचे जे कोण अध्यक्ष असतील ते सरकारी पक्षातील नसून विरोधी पक्षातीलच असतील, ठीक आहे. तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा लक्षात ठेवा. लोकलेखा समितीची जी महत्त्वाची कार्य आहेत त्याच्यातलं जे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कॅगचे जे लेखे असतात जे की राष्ट्रपतींना सादर केले जातात आणि राष्ट्रपती ते संसदेसमोर मांडतात, म्हणजे संसदेसमोर मांडण्याचं घडवून आणतात. हे जे लेखे आहेत त्या लेख्यांचं परीक्षण करणं हे लोकलेखा समितीचं प्रमुख कार्य आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला लोकलेखा समिती हे कार्य करत असते त्यावेळेला कॅग जे आहेत, महालेखा परीक्षक जे आहेत, ते या समितीला म्हणजे लोकलेखा समितीला मदत करतात तिच्या कार्यामध्ये आणि म्हणून कॅगला या समितीचे कान व डोळे किंवा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असं म्हटलं जातं, ज्याला की आपण जनरली वाटाड्या असं म्हणतो.
तर ही माहिती आहे लोकलेखा समितीबद्दलची. अशीच आपण दुसऱ्या 2 समित्यांची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. देन तुम्हाला मी सांगेन की या 3 समित्यांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये की कुठली समिती कोणाच्या शिफारशीनुसार स्थापन झाली किंवा केव्हा स्थापन झाली, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून ते कसं लक्षात ठेवायचं. दुसरी जी समिती आहे ती आहे लोक अंदाज समिती, ज्याला की तुम्ही एस्टिमेट कमिटी असं म्हणता. यालाच दुसरं एक नाव आहे प्राक्कलन समिती. हे नाव लक्षात ठेवा. लोक अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी, प्राक्कलन समिती किंवा याला सतत मितव्ययता समिती असं सुद्धा म्हटलं जातं. वेगवेगळी 3 नावं आहेत. कुठल्याही नावाने प्रश्न आला किंवा ज्यावेळेला असा प्रश्न येतो की या समितीला सतत मितव्ययता समिती असंही म्हणतात, म्हणजे जर 3-4 विधान असतील तर तिथे कन्फ्युजन होतं, अरे हे कुठल्या समितीच्या बाबतीत आपण पाहिलं होतं, तर ते तुमचं कन्फ्युजन दूर होईल. फक्त आपण पहिल्यांदा माहिती पाहूयात आणि त्याच्यानंतर मी सांगते कसं लक्षात ठेवायचं. 1950ला जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली. लोक अंदाज समितीची स्थापना कधी करण्यात आली? 1950ला जॉन मथाई, जे की तत्कालीन वित्त मंत्री होते, त्यांच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेला स्थापना झाली तेव्हापासून 1956 पर्यंत या समितीची सदस्य संख्या होती 25. 1956 पासून या समितीची सदस्य संख्या करण्यात आलेली आहे 30. आणि हे जे 30 सदस्य असतात हे 30च्या 30 सदस्य लोकसभेचे असतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इकडे तुम्ही पाहिलं लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचेही आहेत, राज्यसभेचेही आहेत, पण लोक अंदाज समितीचा अभ्यास करताना हा मुद्दा लक्षात ठेवा की लोक अंदाज समितीमधले 30 सदस्य हे सर्व लोकसभेचेच सदस्य असतात. अध्यक्ष कोण असेल तर अर्थातच सरकारी पक्षाचा असेल आणि लोकसभेतले जे सदस्य आहेत सगळे तर लोकसभेतलेच आहेत, तर त्यांच्यातून एकाची निवड केली जाईल. आता या समितीचं कार्य काय आहे? अर्थसंकल्पीय खर्चाची तपासणी करून त्याच्यामध्ये मितव्ययता म्हणजे काटकसर, मितव्ययता या शब्दाचा अर्थ काय होतो? काटकसर सुचवणं हे या समितीचं प्रमुख कार्य आहे. तर हे आपण सतत मितव्ययता समिती किंवा लोक अंदाज समिती किंवा ज्याला प्राक्कलन समिती किंवा एस्टिमेट कमिटी म्हटलं जाते याच्याबद्दलची माहिती पाहिली. त्याच्यानंतर तिसरी जी महत्त्वाची कमिटी येते ती आहे सार्वजनिक उपक्रम समिती, ज्याला कमिटी ऑफ पब्लिक अंडरटेकिंग्स असं म्हटलं जातं. मग आता ही जी कमिटी आहे याची स्थापना 1964ला कृष्ण मेनन समितीनुसार झालेली आहे. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झालेली आहे. जेव्हा याची स्थापना झाली म्हणजे 1964ला, तर सुरुवातीपासून याची सदस्य संख्या होती 15. 1974ला याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि ती सदस्य संख्या जी आहे ती करण्यात आली 22. आता या 22 पैकी सेम जसं आपण लोकलेखा समितीमध्ये पाहिलं तसंच 15 सदस्य हे लोकसभेचे असतात जे की निवडून दिलेले असतील. 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात जे की नामनिर्देशित असतील. आणि जर आपण या समितीबद्दल म्हणजे सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल जर विचार केला तर सार्वजनिक उपक्रम जेवढे पण असतील त्यांचे जे लेखे आहेत, मग ते कॅगचे जरी असतील सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित, तर ते लेखे तपासण्याचे काम जे आहे ते सार्वजनिक उपक्रम समिती करत असते. या तिन्ही समित्यांमधली एक कॉमन गोष्ट म्हणजे या तिन्ही समित्यांचा जो कार्यकाळ आहे तो 1 वर्षाचा आहे आणि या तिन्ही समित्यांमध्ये मंत्री हा सदस्य असू शकत नाही. जर आपण सार्वजनिक उपक्रम समितीचा विचार केला तर अध्यक्ष कोण असतील? लोकसभेतल्या सदस्यांपैकीच एकाची निवड लोकसभा अध्यक्षांमार्फत केली जाईल या समितीचे अध्यक्ष म्हणून. आता आपण येऊयात मेन मुद्द्याकडे, जो की आपला ट्रिकचा दिवस आहे. तुम्ही म्हणाल की बाकी सगळी माहिती सांगितली, पण हे गरजेचं आहे, बऱ्याच जणांना वाचताना लक्षात येत नाही म्हणून. तर आपण ज्यावेळेला कुठलीही समिती लक्षात ठेवणार आहोत, मेन कन्फ्युजन कुठे होतं की समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली आणि कोणत्या साली झालेली आहे आणि या समितीमध्ये सदस्य किती आहेत. ठीक आहे, हे थोडंसं कन्फ्युजनवाला पार्ट आहे, तर तो तुमचा कन्फ्युजनवाला पार्ट मी दूर करते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया लोक अंदाज समिती. आता लोक अंदाज समितीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की जॉन मथाई हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 1950 हे इयर लक्षात ठेवायचं आहे, सदस्य संख्या लक्षात ठेवायची आहे, सतत मितव्ययता समिती असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल? जॉन मथाई आपल्याला माहिती आहे वित्त मंत्री आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही जॉन एक व्यक्ती इमॅजिन करा किंवा जॉन मथाई यांनाच इमॅजिन करा. आता जॉन मथाई म्हटल्यानंतर तुम्हाला एवढं तर माहिती की हे सुरुवातीला वित्त मंत्री आहेत. मग सुरुवातीचं जर आपण इयर लक्षात घेतलं तर 1950 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52ला जे आपण रिपब्लिक वगैरे म्हणतो, तर 1950 जे इयर आहे त्यावेळेला वित्तमंत्र्यांनी एक अंदाज बांधला. वित्तमंत्र्यांनी, जॉन हे वित्तमंत्री आहेत जॉन मथाई, त्यांनी 1950ला एक अंदाज बांधला आणि या अंदाजानुसार त्यांनी 25 लोकांसाठी काही खर्चाची तरतूद केली किंवा 25 लोकांसाठी जो काही खर्च आहे त्याच्या बाबतीत त्यांनी परीक्षण केलं. आता हे त्यांनी 25 लोकांच्या बाबतीतच केलं, पण त्यांचा अंदाज चुकला. जॉनचा अंदाज चुकला. 1950ला जॉनचा अंदाज चुकला. ठीक आहे, म्हणजे 1950ला
लोक अंदाज समिती जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार. हा अंदाज कसा चुकला? कारण 1956 पर्यंत जॉनने 1950च्या अंदाजानुसारच खर्च जो आहे तो ठेवला, पण 1956ला लक्षात आलं की अरे 25 नाही 30 सदस्य आहेत, 25 नाही 30 सदस्य आहेत. मग आता हे जे 30 सदस्य आहेत ते कुठले आहेत? लोकसभेतले आहेत. आणि मग तिथून पुढे जॉनच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण जो काही अंदाज मांडतोय तो कधी कधी चुकू शकतो, म्हणून तिथून पुढे त्यांनी काटकसर करायला सुरुवात केली. या समितीला आपण सतत मितव्ययता किंवा सतत काटकसर कायमस्वरूपी काटकसर समिती असं सुद्धा संबोधतो. आलं लक्षात? आता जर तुमच्या ही समिती लक्षात राहिली, याचे जास्त सदस्य म्हणजे 30 सदस्य आहेत हे लक्षात राहिलं, मग उरलेल्या ज्या दोन समित्या आहेत, लोकलेखा समिती असेल किंवा सार्वजनिक उपक्रम समिती आहे, तर या 2 समित्यांमध्ये किती सदस्य आहेत? 22 सदस्य आहेत. 15 आणि 7 15 आणि 7 हे इथेच क्लिअर झालं. म्हणजे जो मेन गोंधळ उडतो की 30 कुठल्या समितीमध्ये आहेत आणि 22 कुठल्या समितीमध्ये आहेत, हे कन्फ्युजन तुमचं इथेच दूर झालं. त्याच्यानंतर अगेन आता लोकलेखा आधीची आहे की सार्वजनिक उपक्रम आधीची आहे? कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार लोकलेखाची स्थापना झाली आहे की सार्वजनिक उपक्रमची झाली, हे पण कन्फ्युजन होतं. मग आता हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी आपण सार्वजनिक उपक्रम लक्षात ठेवूयात. तर कृष्ण मेनन जे आहेत, आपण थोडंसं इमॅजिन करायचं. म्हणजे जे आपण हिंदू देवदेवतांमध्ये कृष्ण हे जे मांडतो, तर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा की कृष्ण लहानपणीपासून खूप जास्त खोडकर असणारा देव आहे आणि त्याच्या खूप सगळ्या लीला आपण जे आहे ते ऐकत असतो. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की कृष्णाचे उपक्रम खूपच जास्त आहेत. म्हणजेच कृष्ण मेनन समितीनुसार सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना झाली. आता हे किती आहेत जास्त? हे आहेत 64 आणि 74 साला म्हणजे 74 तर झाले, 10 वर्षांनी तर ते 74 झाले. म्हणजेच काय? तर 64ला स्थापना आहे आणि 74ला ते सदस्य संख्या जी आहे ती वाढलेली आहे, 15 वरून 22 करण्यात आलेली आहे. मग आता जर तुमच्या सार्वजनिक उपक्रम समिती लक्षात राहिलेली आहे, लोक अंदाज समिती लक्षात राहिलेली आहे, उरलेली कुठली आहे? मग लोकलेखा समिती आहे. लोकलेखाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही कॅग हे नाव ऐकता त्यावेळेला महालेखापरीक्षक हे त्याच्या नावामध्येच आहे. मग महालेखापरीक्षक लोकलेखाचे कोण आहेत? कान आणि डोळे आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही कॅग कोणाचे कान आणि डोळे आहेत किंवा मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ कोणाचे आहेत? तर लोकलेखा समितीचे आहेत. आणि आपण हे सगळं वित्तीय समित्यांबद्दल पाहतोय. म्हणजे ज्यावेळेला आपण वित्ताबद्दल किंवा आपण अशा आर्थिक गोष्टींबद्दल विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट काय डोक्यात येते की हिशोब ठेवायचा आहे, म्हणजे काहीतरी लिखाण केलं पाहिजे, आपल्याला त्याचे लेखे ठेवले पाहिजेत. मग सगळ्यात पहिल्यांदा लोकलेखा समिती आली कशासाठी? सगळं जे काही पुढे होणार आहे ते लिहून ठेवण्यासाठी. म्हणून 1921ला या समितीची स्थापना आहे सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे जरी तुम्हाला प्रश्न आला, येणार नाही पण जर आलाच चुकून की स्थापनेनुसार या समित्यांचा कालानुक्रम लावा, तरी सुद्धा लोकलेखा समिती सगळ्यात पहिल्यांदा, कारण आपल्याला हिशोब ठेवायचा आहे. मग ज्यावेळेला हिशोब ठेवायची गोष्ट येते त्यावेळेला कॅग तर आलेच. मग कॅग आणि लोकलेखा समिती यांचा तुम्हाला हे करता येतो, संबंध लावता येतो. त्याच्यानंतर कुठले येतात? मग आपले अंदाज. जॉन मथाई यांचे अंदाज चुकले, 25 वरून 30 सदस्य झाले 1956ला. हे सगळं तुमचं कुठे आहे? लोक अंदाज समितीमध्ये. आणि त्याच्यानंतर 1964ला सार्वजनिक उपक्रम समिती आहे. कृष्णाचे 64 उपक्रम. 74ला जे आहे ते उपक्रम आणखी वाढले, 22 सदस्य झाले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मी शक्यतो लेक्चर जे आहेत ते शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करते, पण थोडं एक्सप्लेनेशन करते. त्याच्यामुळे मे बी जेवढी लेंथ मी सांगितली की 5-6 मिनिटांमध्ये होईल त्याच्यापेक्षा थोडे लेंदी व्हिडिओज होतील, बट इट्स ओके. हा डाटा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की एकदा तुम्ही हे पाहिलं लेक्चर की त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. सो आपण बाकीचे जे टॉपिक आहेत त्याचे पण आपण ट्रिक्स घेणार आहोत. टोटल 5 लेक्चर ट्रिक्स डेसाठी तरी आहेत आणि त्या 5 लेक्चरच्या लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळत जातील. त्यामुळे बाकीचे जर लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करावं लागेल. साईडला जी सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जो बेल आयकॉन असतो त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचं जे काही ट्रिकचं लेक्चर असेल त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला न विसरता सांगा. आणि जर तुम्हाला कुठला टॉपिक अवघड जात असेल आणि तुम्हाला वाटत असेल की एक्झामपूर्वी त्याची ट्रिक मी तुमच्यापर्यंत घेऊन यावी, तर तो टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. मी त्या टॉपिकच्या ट्रिकचा व्हिडिओ किंवा तो खूप इझी लँग्वेजमध्ये तुमच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांशी जुळवून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.